बुद्धवंदनेला आणि धम्मपठणाला सुरुवात करूया. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपठिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. ओकास वन्दामि भन्ते द्वारतयनं कथं सभ्यं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयनं कथं सभ्यं अपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयनं कथं सभ्यं अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. वनगन्धं गुणपेतं एतं कुसुमसन्धति. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नैनं पूयेन मेथेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना. पूज्ये च पूजनीयन्तं पूजाभाषणमुत्तमं. घनसारपदितेन दीप्तेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनन्दं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातुकभ्ये. लङ्काय जम्बूद्वीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे. सभ्यबुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे. सभ्ये विबुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि. वन्दामि चेतियं सब्बठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिकधातु महाबुद्धि बुद्धरूपं सकलं सदा. एषमूल्ये निशिन्नो वसभारी विजयखा. पथु सबयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपम्. इमये हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते. इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो
विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीसधम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच बुद्धातीताच एच बुद्धानागता पचुपन्नाच बुद्धा वन्दामि सब्बधा नथी मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपंशुवरुत्तमं बुद्धयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम किञ्चिरथनं लोके विज्जति द्विधापथु रथनं बुद्धसमानत्ति तस्मात् स्वत्ति भवन्तु मे यो सन्निशिन्नो वर्बोधिमूले मारंससेना महन्ति विजत्वा सम्बोधिमागच्छे अनन्तयानो लोकोत्तमोतं प्रणमामि बुद्धं स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिट्टिको अकालिको यैपस्सिको अपनायको पच्यतं वेदितभो वियुहिति धम्मं जुहितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मातीताच एच धम्मानागता पचुपन्नाच धम्मा वन्दामि सब्बधा नथी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं चङ्क्तिविदोत्तमं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम यङ्किञ्चिरथनं लोके विज्जति विविधापथु रथनं धम्मसमानत्ति तस्मात् स्वत्ति भवन्तु मे अस्थाङ्गिको अर्योपथो जनानं मोक्षापवेशा उजुकुवमग्गो धम्मायं सन्तिकरो पणिथो नियानिकोतं प्रणमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो स्वामीजिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्टपुरिसपुग्गला एष भगवतो सावकसङ्घो आहुनयो पाहुनयो दक्षिणयो अञ्जलिकरणयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाहति सङ्घं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच सङ्घा अतीताच एच सङ्घा अनागता पचुपन्नाच सङ्घा वन्दामि सब्बधा नथी मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घं चङ्क्तिविदोत्तमं सङ्घेयो खलितो दोषो सङ्घो खमतु तं मम यङ्किञ्चिरथनं लोके विज्जति विविधापतु रथनं सङ्घसमानत्ति तस्मात् स्वत्ति भवन्तु मे सङ्घो विशुद्धो वरदक्षिणयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनियो गुणेनेकी समेधिपथो अनासो तं प्रणमामि सङ्घम् इमाय धम्मानुधम्मपटिपथिया बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथिया धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथिया सङ्घं पूजयामि अद्धा इमाय पटिपथिया जातिजरामरणं महापरिमुञ्च स्वामी यमेन पुय्यं कमेन मामे बाले समागमो सतं समागमो होतु यावनिब्बानपथिया देव वसन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु च पीतो भवतु लोकस राजा भवतु धम्मिको सकलबीजं विधुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्न तुमी साधु वरदान तुमी अद्य कुलभूषण तुमी भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्य संगति शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा
चौधार संघरी शास्त्र न धरिता करी कापला अरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोण था जीर्ण स्मृती जाळीता उजळिल्या अंगतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वात्त संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. नमो बुद्धाय. जय भीम. आज आपण पाहणार आहोत भिक्खू आणि उपासक. भिक्षापाश. संघ ही सुसंघटित संस्था असून त्याचे सभासदत सर्वांनाच मोकळे नव्हते. केवळ परिव्रजा स्वीकारल्याने परिव्राजकाला संघाचे सभासद लाभत नसे. उपसंपदा स्वीकारल्यानंतर परिव्राजक संघ सभासद बने. संघ ही स्वातंत्र्य संस्था होती. संस्थापकावर ती अवलंबून नव्हती. ती स्वायत्त संस्था असून आपल्याला आवडेल त्याला सभासदत्व देऊ शके. विनय नियमाला अनुसरून ती कोणाचेही सभासदत्व हिरावून घेऊ शके. भिक्खूला उपासकाशी जोडणारे एकच बंधन म्हणजे भिक्षा. भिक्खू हा भिक्षेवर अवलंबून असे. भिक्षा घालणारा म्हणजे उपासक. उपासकांची सुसंघटित अशी व्यवस्था नव्हती. संघात कोणतेही प्रवेश देताना संघ दीक्षा हा समारंभ करावा लागे. संघ दीक्षेमध्ये संघ प्रवेश त्याप्रमाणेच धम्म प्रवेश या दोहोंचे अंतर्भाव होई. परंतु ज्यांना धम्म प्रवेश हवा असेल परंतु संघ प्रवेश करावयाचा नसेल त्यांच्याविषयी वेगळी धम्मदीक्षा नसे. संघ प्रवेश म्हणजे घर सोडून अनिकेत बनणे. धम्म प्रवेशासाठी धम्मदीक्षा नसणे ही एक गंभीर उणीव होती. ज्या अनेक कारणांनी भारतात बौद्ध धम्माचा ऱ्हास झाला त्यापैकी हे एक कारण आहे. या दीक्षाविधींच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भ्रमण करू शके. आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे दोन धर्म एकाच वेळेला आचरणाची त्याला मुभा मिळत असे. परस्परावरील परिणाम. तथापि धर्माचरणात चुकणाऱ्या उपासकाला मार्गावर आणण्याचे साधन भिक्षापाश हे एक होते. यासंबंधीचे अगुंतर निकायातील नियम लक्षात घेण्याजोगे आहेत. या नियमाशिवाय भिक्खूने दुर्वर्तन अथवा दुराचार केल्यास तत्संबंधी दुसऱ्या भिक्खूकडे तक्रार करण्याचा उपासकाला सर्वसामान्य अधिकार होता. अशा प्रकारे अशी तक्रार बुद्धांकडे आल्यावर आणि त्यांनी ती पडताळून पाहिल्यावर विनयपिटकातील तत्वसंबंधीच्या नियमाला पुष्टी जोडून अशा प्रकारचे आचरण संघाविरुद्ध केलेला अपराध या सदरात सामील केले. विनयपिटक हे दुसरे तिसरे काही नसून उपासकांनी केलेल्या तक्रारींचा योग्य न्याय देण्याचे साधन आहे. भिक्खू आणि उपासक यांमधील संबंध अशा प्रकारचे होते. बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूयात. सब पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं
नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच पंपि सुतवान् धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मनफमजति नत्थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि